नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीच्या सेवा करतो किंवा प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा मांडतो, उपवास करतो. आपल्याकडून जेवढ्या सेवा करणं शक्य होत असेल तेवढ्या सेवा आपण करतच असतो. पण आपण बऱ्याच सेवा अशा करत असतो की ज्यामुळे आपल्याला पाहिजे ती इच्छा मग पूर्ण होत नाही. बऱ्याच वेळा सेवा करून पण आपली इच्छा पूर्ण होत नसेल. तर आता मार्गशीर्ष महिना हा असा आहे की आता माता लक्ष्मीचा महिना म्हणून मानला जातो. मग आपण आपल्या घरामध्ये जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा तुमची एखादी कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर आपल्याला मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत एकदा तरी गोकर्णीचं जे फूल आहे तर ते फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. आता जिथे कुठे तुम्हाला जर हे फूल दिसले तर ते फूल तुम्ही सोडू नका, ते फूल घरी घेऊन यायचं आहे. आणि आपल्याला त्या फुलाचा कसा उपाय करायचा आहे, कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर हे फूल आपल्याला घरी आणल्यानंतर आपल्या घरामध्ये पैसाच पैसा येईल का, आपली कोणती कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल, तर याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा. आता मार्गशीर्ष महिना हा चालू झाला आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करतो. त्याचप्रमाणे मग आपल्याला श्रीकृष्णाची ही सेवा करण्याला अत्यंत पवित्र महिना म्हणजेच की महत्त्वाचा महिना हा मानला जातो. त्यामुळे मग आपल्याला दररोज तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आता जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ यांना पण तुळशीपत्र अर्पण करू शकता. आता आपण बऱ्याच वेळा काय होतं की आपण इतर दिवशी म्हणा किंवा जे इतर तिथे असतात त्या दिवशी प्रत्येकाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. पण तुम्हाला मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत जर एखादं जरी ठिकाण तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करायला शक्य झालं तर तुम्ही तीर्थ ठिकाणी जाऊन आवर्जून स्नान करायचं आहे. जर नाहीच शक्य झालं तर मग तुम्ही घरीच काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हर हर गंगे असा मंत्र म्हणून स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे मग हळद टाकायची आहे, कारण की हळद जी आहे तर आपला गुरुग्रह बळकट करते. तर कच्चे दूध तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने मग स्नान करायचं आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी पण दूर होत असतात. कारण की हा महिना आपल्या माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. म्हणून मग या महिन्यामध्ये आपल्या ज्या पण कोणत्या अडचणी समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याकडून जेवढ्या सेवा उपाय करणं शक्य होईल तेवढ्या सेवा मग करायचं आहे. आता बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या व्यवसाय असेल किंवा मग नोकरी करत असेल कोण, तर नोकरीमध्ये म्हणा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर मग तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब मध टाकून प्रत्येक गुरुवारी त्या व्यक्तीला खास हा उपाय करायला सांगू शकता. तर त्यामध्ये काय करायचं आहे, आता तुळशी मातेला कच्चं दूध आणि हळद अर्पण करायची आहे आणि तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायला सांगायचा आहे. आणि त्या व्यक्तीची जी कोणती इच्छा असेल तर ती इच्छा मग तुळशी मातेला सांगायचं आहे. आता नोकरीमध्ये प्रगती होत नाही, व्यवसायामध्ये अडचणी येत असतील किंवा मग घरामध्ये पैशाच्या समस्या असतील, कोणत्याही समस्या असतील तर त्या दूर होत असतात. त्याचप्रमाणे आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या दारामध्ये कोणीही जर आले तर त्या व्यक्तीला रिकामे पाठवू नये, कारण की माता लक्ष्मी कोणत्या रूपामध्ये आपल्या घरी येईल सांगता येत नाही. आता दारामध्ये महिला आली तर त्या महिलेची तुम्ही ओटी भरायची आहे किंवा मग गाय असेल, कुत्रा आला असेल तर मग त्यांना मग काही ना काहीतरी तुम्ही खायला द्यायचं आहे. कारण की माता लक्ष्मी कोणत्या रूपामध्ये येऊन आपली परीक्षा घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे दारामध्ये कोणीही येईल तर त्या व्यक्तीला रिकामे मग तुम्ही पाठवू नका. त्याचप्रमाणे आता हा महिना जो आहे तर या महिन्यामध्ये औदुंबर वृक्षाची पण पूजा करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते, कारण की या महिन्यामध्ये दत्त जयंती असते. त्याचप्रमाणे केळीच्या झाडाची पण पूजा करण्याला महत्त्व दिले जाते आणि मग औदुंबर वृक्षाखाली तुपाचा दिवा लावला जातो. तर आता ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा आपण ज्यावेळेस आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो त्यावेळेस ह्या सेवा तर करतच असतो. तर आपल्याला काय करायचं आहे, विष्णू सहस्त्रनाम म्हणा या महिन्यामध्ये म्हणायचं आहे. आता गोकर्णीचे झाड तर हे सगळ्यांना माहितीच आहे. तर आता ह्या फोटोमध्ये जे दिसत आहे तर हे गोकर्णीचं फूल आहे. आता प्रत्येकाला हे फूल माहितीच आहे. यामध्ये 2 प्रकारची फुलं असतात, एक पांढऱ्या रंगाचं असतं आणि एक निळसर रंगाचं असतं. तर आपल्याला ह्या फोटोमध्ये जे दिसत आहे तर ह्या निळसर रंगाचं फूल आपल्याला हे घेऊन यायचं आहे. तर हे फूल कधी आणायचं आहे तर आपल्याला हा उपाय गुरुवारच्या दिवशी करायचा आहे.
आता त्यावेळेस मग काय करायचं आहे, एक तुपाचा किंवा मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे. आणि मग काय करायचं आहे, आता ज्या ठिकाणी आपण पूजा वगैरे मांडत असतो तर त्या ठिकाणी मग तुम्ही हे फूल आणायचं आहे. जिथे कुठे झाड असेल तिथून आपल्याला हे एक फूल घरी घेऊन यायचं आहे. आणि जिथे आपण पूजा मांडली आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटामध्ये आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि मग आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण लावू शकता. आणि दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायची आहे, एक वेलायची टाकायची आहे. तर दर गुरुवारी तुम्ही मग कुंकवाने शुभ लाभ काढायचा आहे. आता जिथे तुळशी वृंदावन आहे तर तिथे पण आपल्याला दिवा लावायचा आहे. आता शुभ लाभ कुठे काढायचं, आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे आपल्याला शुभ लाभ काढायचा आहे. आणि तुळशी मातेपुढे छोटीशी का होईना रांगोळी काढायचं आहे. आणि आपण जे फूल घेतलं आहे तर ते फूल आपल्याला घ्यायचं आहे. आणि फूल घेऊन मग आपल्याला कनकधारा स्तोत्र 11 वेळा म्हणायचं आहे. आता जर तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर मग आपल्याला मोबाईलवरती लावून पण तुम्ही श्रवण करू शकता. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, ज्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मीची पूजा वगैरे मांडता तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे. आता बरेच भागांमध्ये सकाळी पूजा मांडली जाते तर काही भागांमध्ये 4 नंतर पूजा मांडली जाते. तुमच्या इकडे ज्या वेळेस पूजा मांडली जाते त्यावेळेसच तुम्ही मग हा उपाय करू शकता. पण हा उपाय करत असताना दिवा प्रज्वलित करूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे. कनकधारा स्तोत्र म्हणून झाल्यानंतर किंवा तुम्ही एखादा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल माता लक्ष्मीला प्रार्थना करायचा आहे. आणि हे जे फूल आहे तर हे माता लक्ष्मीजवळ ठेवायचं आहे. मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तिथे आपल्याला हे ठेवायचं आहे. दिवसभर रात्रभर हे फूल तिथेच ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते जे फूल आहे तर तिथून आपल्याला ते फूल उचलायचं आहे. आता जर तुम्ही घरातील एखाद्या खास व्यक्तीसाठी हा उपाय करणार असाल तर त्या व्यक्तीच्या पाकिटामध्ये हे फूल ठेवायला देऊ शकता. किंवा स्वतःसाठी करत असाल तर मग स्वतःच्या पर्समध्ये ठेवू शकता. किंवा एखादा व्यवसाय आहे तर त्या व्यवसायासाठी तुम्ही हा उपाय करणार असाल तर मग हा त्या व्यवसायाच्या तिजोरीमध्ये पण ठेवायला देऊ शकता. आणि दुसरे एक फूल आपल्याला घ्यायचं आहे. आणि ते फूल जे आहे तर आपल्याला त्याच दिवशी म्हणजेच की गुरुवारच्याच दिवशी संध्याकाळी घरामध्ये जाळायचं आहे. कारण की याचा सुगंध जो आहे तर माता लक्ष्मीला जास्त प्रिय असतो. त्यावेळेस मग धूर जो आहे तर तो धूर चालू असताना ती जी राख होते तर ती राख मग आपल्याला काय करायचं आहे, एका झाडाखाली टाकायचं आहे दुसऱ्या दिवशी. तर असा उपाय केल्यामुळे काय होते की आपल्या ज्या पैशाच्या समस्या आहेत किंवा आपली जी कोणती कठीण इच्छा आहे तर ती इच्छा पण आपली पूर्ण होते. म्हणून मग आपल्याला मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत गोकर्णीचं फूल दिसले तर तुम्ही चुकूनही सोडू नका, घरी घेऊन यायचा आहे आणि त्याचा आपल्याला असा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, कोणती सेवा करायची याबद्दल तुम्हाला आता समजलंच असेल. तर तुम्ही पण तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये पण पैसा यावा असं प्रत्येकाला वाटत असते तर हा उपाय, ही सेवा आवर्जून करायचा आहे. तर व्हिडिओ समजलाच असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.